ठीक. धनाबाई विद्यालय बाळापूर येथे क्लर्क या पदावर कार्यरत असलेले मनीष शर्मा आहे सर. आम्ही त्यांच्याकडे टीसीची मागणी करण्यासाठी गेलेलो असता ते आमच्यासोबत असा दुर्व्यवहार करतात. माझ्यासारखेच आणखी खूप लोकांसोबत जर असं होत असेल तर त्या गोष्टीसाठी माझ्यासारख्या लोकांना न्याय मिळावा आणि अशा लोकांना कडक शिक्षा व्हावी अशी मी नम्र विनंती करते. अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फक्त मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी गेलेल्या एका महिलेला मदतीच्या बहाण्याने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं, कोण आहे हा आरोपी आणि शाळेच्या कामाच्या नावाखाली महिलेला कुठे कुठे फिरवलं गेलं? अल्पवयीन मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी एक महिला शाळेत गेली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेचे कारण देत दाखला देण्यात विलंब होत असल्याचं सांगण्यात आलं आणि इथूनच सुरू झाला धक्कादायक घटनांचा सिलसिला. महिलेच्या तक्रारीनुसार शाळेतील एका कर्मचाऱ्याने मदत करण्याचे आमिष दाखवत तिच्याशी संपर्क वाढवला. सुरुवातीला कागदपत्रांची मदत, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी बोलावणं आणि त्यानंतर कारमध्ये फिरवत महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. इतकंच नाही, महिलेने गंभीर आरोप करत सांगितलं की आरोपीने तिच्याशी अश्लील संवाद साधला आणि शरीर सुखाची मागणी करत जबरदस्तीने जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान पीडित महिलेने संबंधित व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, आरोपीवर कोणते गुन्हे दाखल होणार आणि संबंधित यंत्रणा कितपत गंभीरपणे चौकशी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मी पीडित महिला आज दिनांक 20/5/2026 रोजी श्रीमती धनाबाई विद्यालय बाळापूर येथे माझ्या मुलीची टीसी मागण्याकरिता गेली होती. याआधीही मी दोन तीनदा त्या शाळेमध्ये विनंती अर्ज केले होते माझ्या मुलीच्या टीसी करिता. त्यांनी तेव्हा दिली नाही. आज परत मी शाळेमध्ये गेले आणि त्यांनी मला टीसी देण्यास होकार दिला आणि मला फारच बोलावले आणि तिथे मला टीसीच्या ऐवजी शरीर सुखाची मागणी केली. आणि मनीष शर्मा हे त्यांचं नाव आहे. ते क्लर्क आहेत त्या शाळेमध्ये आणि त्यांचं नाव मनीष शर्मा हे मला थोड्या वेळानंतर माहित पडलं. त्यांचं नाव मी तसं FIR बाळापूर पोलीस स्टेशनला त्यांची FIR दर्ज केली. तिथे मी त्यांचं नाव मनीष शहा असं केलेलं आहे, पण त्यांचं नाव मनीष शर्मा आहे. मी तशी बाळापूर पोलीस स्टेशनला लिखित तक्रार केलेली आहे आणि तसं एक अर्ज पण केलेला आहे त्याच्या नावाच्या बद्दल.